नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका खास मुद्द्यावर बोलणार आहोत ज्यामुळं घराघरात वाद निर्माण होतात, भावाभावामध्ये वाद होतात, कुटुंब त्यामुळे विभक्त होतात आणि त्यामध्ये पुन्हा वाद होतात. बरं, विभक्त झाल्यावर सुद्धा पुन्हा या गोष्टीसाठी कुटाणे चालू असतात आणि हे वाद होऊ नये ही प्रत्येकाची इच्छा असते. पण कुठंतरी प्रॉपर्टीमुळं, जमिनीमुळं हे वाद उद्भवत असतात. मग त्याला जमीन चांगली आली, याला जमीन कमी आली, याची भारी आहे त्याची हलकी आहे, असे ग्रामीण भागामध्ये वाद होत असतात. त्या भावाभावामध्ये जरी नाही झाली तरी त्याला जी मार्गदर्शक ती आली की हे वाद सुरू होते आणि हे घराघरात आहेत, गावागावात आहेत, कुटुंबात आहेत. हे व्हायला नाही पाहिजे तसे विचार केला तर. मात्र ते प्रॉपर्टी दिसली म्हणजे हे वाद उद्भवतात. मग तिथं भावाला भाऊ दिसत नाही, भावाला बाप दिसत नाही, भावाला माय दिसत नाही, फक्त ती प्रॉपर्टी दिसते आणि हे वाद ग्रामीण भागात कुठंही प्रत्येक गावामध्ये उद्भवत असतात. आणि त्याच उद्भवणाऱ्या वादाबद्दल महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक असा उत्तम आणि चांगला निर्णय घेतलेला आहे जो शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. आणि बऱ्याच गावामध्ये या प्रकारचे वाद असतात, ते वाद म्हणजे जमिनीचे. आता प्रत्येक भाऊ असले, 2-4 भाऊ असले समजा, तर प्रत्येकाला अलग अलग निघल्याच्या नंतर कोणाला तरी त्या जमिनीचे हिस्से पाडले जातात. कोणाला कमी जास्त जमीन जाते, कोणाला हलकी भारकी जमीन जाते. आणि वायली निघल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा भविष्यात कधीतरी हे वाद उफाळून येतात. मग त्याला उत्पन्न चांगलं झालं, याला कमी झालं. आता हेवगंज इकडं शहरात हिंडत राहतो, वावरात मेहनत करत नाही, आणि जो मेहनत करतो त्याला उत्पन्न चांगलं होतं. मग याची ती याला सांगितली की त्याला कसं व्हालंय, मग ती भारी जमीन आहे, त्याला हलकी गेली, आपल्याला हलकी आली, त्याला भारी गेली, असं कुठंतरी हे वाद उद्भवतात. आणि मग त्यांना जमीन मोजण्याची गरज पडते. आता जमीन मोजायची म्हणल्यावर त्यांना भूमी अभिलेखकडे जावं लागतं आणि भूमी अभिलेखला गेल्याच्या नंतर जर साधी मोजणी करायची असेल तर 1,000 रुपये फी लागती. त्यानंतर तातडीची मोजणी करायची असेल तर 2,000 रुपये भरावे लागतात आणि अति तातडीची करायची असेल तर 3,000 रुपये मोजावं लागतात. त्यासाठी कुठेतरी 6-6 महिने थांबावं सुद्धा लागतं आणि ती वेळेवर मोजणी होत नाहीत आणि त्यामुळे हे वाद उद्भवत असतात. मात्र आता यापुढे जे काही भाऊ बंधकी असतील, कुटुंबातील असतील, आणि ते जर अलग अलग झाले तर त्यांना आता यापुढे ती जी काही हिस्सेची जमीन येईल एकमेकाच्या, तर ती आता शासनाकडूनच मोजून मिळणार आहे. त्यांची जी हिस्सेवारी आहे, त्याच्या हिस्स्याला जी आली ती जमीन त्याची त्याला मोजून, आणि विशेष म्हणजे त्या मोजणीचा नकाशा सुद्धा त्याला मिळणार आहे. म्हणजे पुढे भविष्यात वाद उद्भवू नये म्हणून माननीय बावनकुळे साहेबांनी हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. कारण आजकाल बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये इतके वाद आहेत, जमिनीच्या धुऱ्याहून वाद आहे, कुठं वड्याहून वाद आहे, कुठंतरी झाड लावलंय म्हणून वाद आहे. प्रत्येक गावागावात असे वाद आहेत. मात्र महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, आज छोटे छोटे कुटुंब झाले आहेत. अशा प्रकारचे वाद कुठेही व्हायला नको की जेणेकरून सरकारला असे निर्णय घ्यावे लागतील. कारण हे जे निर्णय घेतले जातात कुठेतरी हे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे, वाद उद्भवत आहेत आणि यामुळेच हे असे निर्णय घेतले जातात. मात्र असे निर्णय घेण्याची वेळच येऊ नये, असं भावाभावानं वागलं पाहिजे, एकमेकात मिळून मिसळून वागलं पाहिजे. ती जरी आली आणि तिने कितीही मार्गदर्शन केलं तरी त्यानं त्याचा विचार केला पाहिजे. शेवटी तो त्याचा भाऊ असतो, ते त्याचे वडील असतात, त्याची आई असते, त्याचं ते कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. असा कुठेही वाद उद्भवू नये आणि त्याबद्दलचाच एक महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे. जर असे कुटुंबातील वाद असतील किंवा भाऊबंदकी अलग अलग वायली झाले असतील आणि त्यांना त्यांची व्यवस्थित जमिनीची वाटणी व्हावी, ती मोजून व्हावी, आणि त्यासाठी फक्त फी 200 रुपये आकारण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त 200 रुपयामध्ये यापुढे मोजणी होणार आहे. महत्वाची गोष्ट, एक वाद कुठं उद्भवते शेतकरी मित्रांनो, माझ्या पाहण्यातले सांगतो. ही जमीन असते आणि 2 भाऊ अलग निघतात, अलग निघले इकडे घेतात, पहिला दुसरा घेतो इकडं. आता इथं कुठेतरी वरून चांगली असती किंवा खालून चांगली असती, एका साईडनं खराब असती, आणि मग कमी जास्त उत्पन्न झाले म्हणून वाद उद्भवतात. मग पुन्हा या जमिनी ज्या वाटून घेतलेले आहेत हे तलाठ्याकडून नुसता फेर करून घेत असतात. मात्र कोणती कोणाची याचा मेळ लागत नाही. तर ते सलोखा योजनेमध्ये जर खूप जुना असेल तर सलोखा योजनेमध्ये करता येतं. मात्र आता जर नवीन कोणी तसं अलग निघायचे, निघूच नाही, मी ह्या मताचा आहे. त्यांनी एकत्र राहावं, कारण एकत्र कुटुंबाची प्रगती होत असते. अलग झाल्यावर काहीच नाही, त्याला काही खर्चाला कमी पडू देत नाही, म्हणजे त्याचा कार्यक्रम लागतो. एकत्र कुटुंबात एकाच भुगण्यात खाता येते, एकाच दुडीतल्या भाकरी खाता येतात आणि ते कुटुंब सुखी राहतं. आजकाल फक्त कुटुंबात ज्या काही गोष्टी घडायल्यात
फक्त अलग अलग कुटुंब झाले, छोटे कुटुंब, मी, माझी बायको, माझे 2 लेकरं किंवा एकच लेकरू, यामुळे बऱ्याचशा वाईट घटना सुद्धा घडत आहेत. याचा सुद्धा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. आणि हे वाद उद्भवू नये म्हणून जोपर्यंत होईल तोपर्यंत तुम्ही एकत्र जर राहिले तर एकत्रित मध्ये तुम्हाला काही बऱ्याचशा मोठ्या गोष्टी करता येऊ शकतात. तुम्हाला कुठं घर सोडून गावाला जायची वेळ आली तर तुमचा भाऊ घर सांभाळू शकतो. मात्र तुमचं एकच कुटुंब असेल, तुम्ही अलग असतात, तर तुम्हाला त्या घराला कुलूप लावून जावं लागतं. तुमच्या घरात काय काय गोष्टी नसतात याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि जे एकत्र कुटुंब येतात त्यांची बघा नात्या गोत्यात सगळीकडे एक चांगली इमेज बनलेली असती. त्यांना लोक खूप मोठ्या नजरेनं, चांगल्या नजरेनं बघत असतात की आजच्या जमान्यामध्ये हे एकत्र कुटुंब आहे म्हणून मोठेपणानं बघितलं जातं. तुम्ही बातम्यामध्ये, टीव्ही मध्ये, युट्यूबवर बघितलं असेल तर काही काही 400 लोकांची, 400 व्यक्ती असणारी कुटुंब सुद्धा आजही एकत्र आहेत आणि लोक त्यांचा आदर्श सुद्धा घेतात. त्यामुळे प्रत्येकानं तसा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मात्र काही काही त्यांना सुधरू देत नाहीत. पुन्हा आजकाल दुसरे काही बाहेरचे शहाणे लोक भेटत असतात, काहीतरी वेगवेगळं मनात भरून देत असतात, भावाभावामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात. कारण जर ज्या भावांचं एकत्रितपणे चांगलं चाललेलं असेल तर हे बऱ्याच लोकांना देखवत नाही. गावागावात काड्या करणारे असतात किंवा 4-2 काही नातलग सुद्धा असतात. ते येऊन तुमच्यामध्ये कसा वाद निर्माण होईल, तुमचं कसं घराचं वाजन याचा सुद्धा विचार करतात आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात या गोष्टी भरून देतात. मात्र तुम्हाला सांगतो, पहिल्यानं जसं एकत्र कुटुंब जेवत होतं, एकत्र बसत होते, एकत्र गप्पा मारत होते, आज तसं दिसत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, जो तो आपला मोबाईल पाहत बसलेला आहे. बायको एककडे आहे, मुलगा एककडे आहे, असं व्हायला नको. आई वडील तिसरीकडे आहेत. तर ही गोष्ट होऊच नाही. प्रत्येक कुटुंबानं एकत्र असलं पाहिजे, एकत्र जेवलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र खाल्लं पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. तुम्ही बघत असाल की गावागावात या गोष्टी किंवा दुसऱ्या लोकांना लावून दिल्याहून घडत आहेत. आणि तुमचं जर चांगलं चाललेलं असेल तर जमाना हा बिघडवायलाच बसलेला आहे. कारण तुमचं चांगलं कोणाला देखवत नाही. तुमचं जर चांगलं घडवायचं असेल, तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहणं सुद्धा गरजेचं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मग अशा ज्या जमिनी असतात, मग आता यांनी जमीन मोजून घ्यायची. आता समजा ही सरळ आहे, इकडून तिरपट आहे, मग याला कमी आली, याला जास्त आली, या गोष्टीतून सुद्धा वाद उद्भवत असतात. मात्र आता शासन त्यासाठी व्यवस्थित मोजणी करून नकाशा, पुन्हा ज्याची त्याला व्यवस्थित जमीन, आणि तीही फक्त 200 रुपये नाममात्र किंमत, म्हणजे ती फी त्यांनी लावलेली आहे. आणि या नाममात्र फी 200 रुपयामध्ये ही आता मोजणी आणि त्याचा नकाशा मिळणार आहे. अशी ही महत्वाची अशी शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घेतलेला हा निर्णय. जर तुमचे काही वाद असतील असे तर आपण याप्रमाणे 200 रुपये फी भरून जमीन मोजून ज्याचा त्याचा हिस्सा बरोबर करून घेऊ शकता. पण त्याही पुढे जाऊन माझं तर एक म्हणणं आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्नच करण्याची गरज पडू नये. असंच वागलं पाहिजे, एकत्रित राहिले पाहिजे. एकत्र कुटुंबामध्ये जसं आपण म्हणतो ना, मुठ म्हणजे एकत्रित असेल तर त्याच्यात ताकद असते, तसंच असतं. त्यामुळे प्रत्येकानं हा विचार करणं गरजेचं आहे की या गोष्टींचे वाद प्रॉपर्टीवरून तरी कधी उद्भवू नये. कारण वाद होणं ही खूप वाईट गोष्ट आहे. याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. एकत्र राहावं, चांगलं राहावं, एवढीच अपेक्षा करतो. मात्र महत्वाची एक विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक भावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.